हाय हॅलो फ्रेंड्स, या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, अधिक मास म्हणजेच आपल्या धोंड्याचा महिना संपलेला आहे आणि ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झाली आहे. तर प्रत्येक महिन्यात पौर्णिमा अमावस्या येत असते. हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील तिसरा महिना म्हणजे ज्येष्ठ महिना असतो. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला तिथीला या वट पौर्णिमा साजरी केली जाते. प्रत्येक महिन्यातील वट पौर्णिमेला विशेष महत्त्व असतं. वटपौर्णिमेलाच वट सावित्री सण असंही म्हटलं जातं. तर मैत्रिणींनो, आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026 या वर्षातील वटपौर्णिमा कधी आहे आणि ती पौर्णिमा थोडी उशिरा का आली आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी कोणती साडी नेसणे शुभ मानलं जातं, अशी सगळी माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल या वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसली पाहिजे. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमेचा सण किंवा व्रत हे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रासह गुजरात, दक्षिण भारताच्या उत्तर भागात ही वटपौर्णिमेची रीत पाळली जाते. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीला, आपल्या नवऱ्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी उपवास करतात, वडाच्या झाडाची पूजा करतात. त्याचबरोबर 7 जन्म हाच नवरा मिळावा अशी त्या वडाच्या झाडाला प्रार्थना करतात. तर ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी अनेक सण साजरे केले जातात. त्या दिवशी उपवास करून, दानधर्म करून देवी देवतांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. आता वट सावित्री हे व्रत करताना सत्यवान सावित्रीची कथा प्रचलित आहे. तर 2026 या वर्षातील वटपौर्णिमा ही 29 जून वार सोमवार या दिवशी आली आहे. या दिवशी आपल्या वटपौर्णिमेची पूजा करायची आहे, दानधर्म करायचा आहे. तर वर्ष 2026 मध्ये अधिक मास आला होता, त्यामुळे वटपौर्णिमा ही लेट झाली आहे आणि ज्येष्ठ अधिक महिना होता तो झाला आणि आता ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झाली. वटपौर्णिमेचं हे व्रत लग्नानंतरच केलं जातं. तर सुवासिनी महिला हे व्रत करतात, त्यामुळे प्रत्येक सुवासिक महिला आणि या सणाच्या आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातल्या त्यात नवीन नवरीबाई असतील तर त्या तर खूपच उत्सुक असतात, कारण त्यांचं हे व्रत पहिलं असतं. चला तर आपण पाहूया या वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले आहे. तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि त्या रंगाचं महत्त्व सविस्तर सांगणार आहे. तर पहिलं म्हणजे वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी घालू शकता. हिरव्या रंगाचं महत्त्व असं आहे की हिरवा रंग निसर्ग, वाढ आणि समृद्धीचं प्रतीक आहे. हिरवा रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो, घरात सुख शांती वाढवतो. म्हणून तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घालण्यासाठी हिरव्या रंगाची साडी घेऊ शकता. दुसरा कलर म्हणजे लाल रंगाची साडी तुम्ही घालू शकता, कारण लाल रंग सौभाग्य, प्रेम आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. लाल रंग हा पतीच्या दीर्घायुष्यासाठी खूप शुभ मानला जातो. म्हणून तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता. तिसरा रंग म्हणजे पिवळा रंग. तर पिवळा रंग म्हणजे ज्ञान, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक आहे. पिवळा रंग धनधान्य वाढवतो, सकारात्मकता वाढवतो. म्हणून वटपौर्णिमेच्या व्रतासाठी, पूजेसाठी पिवळ्या रंगाची साडी घालणे शुभ मानले जाते. आणि चौथा रंग आहे तो म्हणजे केसरी रंग, आणि केसरी रंगाची साडी तुम्ही घालू शकता. तर केसरी रंग उत्साह, धैर्य आणि शक्तीचं प्रतीक आहे. हा रंग नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करतो, आपल्यातील आत्मविश्वास वाढवतो. म्हणून सुवासिक महिलांनी पूजेसाठी केसरी रंगाची साडी नेसणे खूप शुभ मानले आहे. आणि पाचवा रंग म्हणजे गुलाबी रंग आहे. तर गुलाबी रंग सौम्यता आणि आनंदाचं प्रतीक आहे. हा रंग वैवाहिक जीवनात गोडवा आणि समज वाढवतो. म्हणून वटपौर्णिमेची पूजा करताना ह्या रंगाची साडी नेसणे शुभ आहे. तर तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी हिरवा, लाल, पिवळा, केसरी, गुलाबी या रंगाच्या साडी खरेदी करू शकता. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण नवीन साडी घालत असतो, म्हणून तुम्ही जर वटपौर्णिमेसाठी साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यापैकी तुम्ही कोणत्याही कलरची साडी घेऊ शकता. तसं तर सर्वच रंग शुभ असतात, पण वटपौर्णिमेच्या सणाला या कलरच्या साड्यांना खूप महत्त्व आहे.
वटवृक्षाची पूजा आपण वटपौर्णिमेच्याच दिवशी केली तर पतीचं दीर्घायुष्य वाढतं, कुटुंबाचं कल्याण होतं. सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केलं तर त्यांना अखंड सौभाग्य लाभतं. त्याचबरोबर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणून हे वटपौर्णिमेचं आपण हे व्रत करायचं असतं. हे वटपौर्णिमेचं व्रत पती-पत्नींमधील प्रेम, विश्वास अधिक घट्ट होतो. घरात लक्ष्मीची कृपा राहते. म्हणून आपल्याला ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा व्रत पूजा करायची असते. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शक्यतो काठपदर किंवा पैठणी साडी स्त्रिया नेसत असतात. म्हणून पारंपरिक नुसार विचार केला तर तुम्ही गडद लाल रंगाची किंवा मोरपंखी रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता. सगळे रंग शुभ आहेत, परंतु धार्मिक शास्त्रानुसार पूजेच्या दिवशी कोणतेही आपण पूजा करतो त्या दिवशी काळा किंवा पांढरा रंग अशुभ किंवा वर्ज्य मानला जातो. वटपौर्णिमेची पूजा करताना देखील आपल्याला काळा किंवा पांढरा रंगाची साडी घालायची नाही. काही स्त्रियांची वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयारी चालू झाली आहे. तयारी म्हणजे काय, साडी, दुसरे काही मेकअपचं साहित्य वगैरे अशी लगबग चालू आहे. तर वटपौर्णिमा ही आठवडाभर राहिली आहे. तुम्ही जर नवीन साडी खरेदी करत असाल तर मी आजच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे साडी खरेदी करू शकता. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ असा होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेसाठी स्त्रियांनी नक्की कोणत्या रंगाची साडी घालावी हे सांगितलं आहे. वटपौर्णिमेला त्याच रंगाची साडी का घालायची आणि त्या रंगाचे महत्त्व सांगितले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर अशी आहे आपली 2026 मधील वटपौर्णिमा आणि दिनांक 29 जून वार सोमवार या तारखेला आलेली आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तर बाय.